नमस्कार मित्रांनो, फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला गुंज वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओमध्ये दिसणारी ही वनस्पती गुंज वनस्पती आहे। याचा पाला बघू शकता, हिरव्यासर रंगाचा आहे आणि पाला थोडासा काहीशा प्रमाणात चिंचेसारखा हा पाला दिसतो आणि ह्याच्या शेंगा आहे। मित्रांनो, ह्या वनस्पतीचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहे। याला जी फुले असतात, ही फुले श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये याला खूप छान प्रकारची फुले येतात। गुंजामध्ये मुख्यत्वे दोन प्रकार येतात, एक म्हणजे पांढरी काळी आणि एक म्हणजे लाल काळी वनस्पती गुंजाचा रंग असणारी वनस्पती आहे। मित्रांनो, याचे आयुर्वेदिक फायदे पुढील प्रमाणे, जसे की याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो। याचा पानाचा काढा घेतल्याने वजन कमी होते, शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते। मित्रांनो, पूर्वी जे पानामध्ये आपण जे पान टपरीवर पान खातो, त्या पानामध्ये सुद्धा याचा वापर व्हायचा, अजूनही होतो। याचा चवीला हे काहीसं आंबट गोडसर याची चव असते। सुरुवातीला आंबट लागते आणि खाल्ल्यानंतर 5-1 मिनिटांनी जिभेवर असा गोडवा कायम राहतो याचा। मित्रांनो, मी याची तुम्हाला गुंज दाखवतो। रंग याच्या शेंगा ह्या पिकलेल्या आहे, ह्या थोड्याशा हिरव्या अजून कच्च्या शेंगा आहे, ही वाळलेली पिकलेली शेंगा आहे। तर यातून गुंजा कशा दिसता हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो। हे बघा, ह्या गुंजा आहे। पूर्वी सोन्याचं मापन जे केलं जायचं, तर गुंजभर सोनं असं म्हणायचं, त्यासाठी याचा वापर व्हायचा। एका गुंजेच्या वजना इतकं सोनं म्हणजे गुंजभर सोनं। तर हे एक मापक होतं पूर्वी। आता जसं आपण म्हणतो तोळाभर मासा, तसं गुंजभर सोनं हा एक शब्दप्रयोग होता पूर्वी। तसेच याच्या काढ्याच्या नियमित सेवनाने बरेच आयुर्वेदिक फायदे आणखी होता आपल्याला। पण याचा वापर जास्त प्रमाणात झाला तर तुम्हाला अतिसार म्हणजेच लूज मोशनसुद्धा होऊ शकते। तर त्यामुळे याचा उपयोग जाणकारांकडून माहिती करून घेऊनच याचा फायदा होतो। तुम्हाला जर याचे काही आणखी फायदे माहीत असेल तर कमेंट करून सांगा मला, आणि व्हिडिओमध्ये काही सजेशन असल्यास स्वागत आहे। भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये। आणि अजूनही आपण आपले फार्म लाईफ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओबद्दल अभिप्राय असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।